नमस्कार मंडळी, आज आपण बघतोय पावसाळी माठाची भाजी. आपण एरवी उन्हाळ्यात जी माठाची भाजी खातो ना, त्या भाजीच्या चवीत आणि ही पावसाळ्यात घरी बी पेरून उगवलेली माठाची भाजी, दोन्हीच्या चवीत खूप फरक आहे. तर माझ्या माहेरी माझी आई पावसाळ्याच्या आधीच ही भाजी पेरते आणि मग श्रावण महिना सुरू व्हायच्या आधीच ही भाजी खाण्यासाठी तयार होते. ताजी ताजी माठाची कोवळी भाजी काढून घेऊया. ही भाजी एवढी कोवळी आहे ना की ह्याची देठंसुद्धा शिजतात. लहानपणापासून पावसाळ्यात श्रावण महिना सुरू झाल्यापासून किंवा त्याच्या आधीपासूनच ते अगदी गौरी गणपती विसर्जनानंतरसुद्धा ही माठाची भाजी आम्ही अगदी आवडीने खातोय. शिवाय आत्ताच्या सगळ्या सणांना म्हणजे पिठोरी अमावस्या, गोकुळाष्टमी, हरितालिका, ऋषीपंचमी, गौरी गणपती ह्यासाठी नैवेद्याच्या ताटात आमच्याकडे तरी माठाची भाजी लागतेच. ज्यांच्याकडे नसेल ते नैवेद्यासाठी शोधून आणतात. म्हणजे आत्तासुद्धा आमच्याकडे माझी आई किंवा माझी वहिनी येणार असेल तर त्यांना माहीत आहे की मला ही भाजी खूप आवडते. माझ्यासाठी येताना भरपूर माठाची भाजी आणतात. मुख्य म्हणजे ही घरी लावलेली माठाची भाजी जशी आपण तिला तोडत जाऊ तसं तसं काही दिवसात नवीन पानं येऊन थोड्याच दिवसात परत भाजी तयार होते. पूर्वी अशाच घरातील अंगणात किंवा बागेत भाज्या पेरून त्याच ताज्या भाज्या खाल्ल्या जायच्या. किंवा आता पावसाळ्यात तर रानभाज्या भरपूरच असतात, त्यासुद्धा खाव्यात. त्यामुळे पूर्वी असं ताजं ताजं आणि चांगलं चुंगलं खाऊन माणसं निरोगी असायचे. बरेचसे आजार तर माहीतही नव्हते. ज्यांना शक्य असेल त्यांनी आत्तासुद्धा या अशा भाज्या खाल्ल्या पाहिजेत. ताजी ताजी माठाची भाजी निवडून स्वच्छ धुवून त्याच्या देठांसकट बारीक चिरून घेतली. आता फोडणी करूया. त्यासाठी लोखंडी तवा गॅसवर गरम करायला ठेवून ह्यात घालूया 2 ते 3 चमचे किंवा आवडीनुसार तेल थोडंसं गरम झालं की 4-5 पाकळ्या ठेचलेलं लसूण आणि हिरव्या मिरचीचे तुकडे करून घातले. लसूण थोडासा गोल्डन झाला की ह्यात बारीक चिरलेला एक मोठा कांदा घालूया. हाय फ्लेमवर कांदा 2 मिनिटं परतला की बारीक चिरलेली माठाची भाजी घालून मिक्स करून घेते. तर ही मिक्स भाजी आहे, म्हणजे हिरवा माठ पण आहे आणि कुठे कुठे लाल माठाची पानंसुद्धा आहेत. आता सुरुवातीला ही भाजी एवढी दिसते, पण ताजी आणि कोवळी असल्याने नंतर बघालच ती किती कमी होते. मीठ नंतरच घालूया कारण भाजी नंतर कमी होते. 2 मिनिटं भाजी व्यवस्थित परतली. आता मंद गॅसवर झाकण देऊन शिजवूया. 3-4 मिनिटात बघा भाजी बऱ्यापैकी कमी झाली आहे. आता यात घालूया चवीनुसार मीठ. माझ्या मते माठाच्या भाजीत इतर भाज्यांपेक्षा थोडंसं मीठ जास्त घालावं लागतं, तेव्हाच ती छान लागते. पण हल्ली बऱ्याच जणांना जास्त मीठ चालत नाही, त्यामुळे तुमच्या आवडीनुसार मीठ प्रमाणात घाला. मीठ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स केलं की झाकण देऊन कमी गॅसवर शिजू द्यायचं. मीठ घातल्यानंतर 3-4 मिनिटातच भाजी शिजली आहे, पण मीठ घातल्यामुळे थोडीशी ओलसर झाली आहे, म्हणजे भाजीला जरा पाणी सुटलंय. तर आता गॅस जरा वाढवून 2 मिनिटं परतलं की भाजीला सुटलेलं पाणी आटून जातं आणि अशी छान माठाची भाजी तयार. मी ह्यात हळद, शेंगदाण्याचं कूट किंवा खोबरं वगैरे काहीच घातलं नाही, तरीसुद्धा भाजी चवीला अप्रतिम लागते. म्हणजे ही भाजी अशीच लोखंडी तव्यात साध्या पद्धतीने केलेली मला जास्त आवडते. तुम्हाला हवं तर दाण्याचं कूट, खोबरं किंवा मुगाची डाळ भिजत घालून ती सुद्धा घालू शकता. श्रावणात भरपूर उपवास असतात, मग रात्री उपवास सोडायला वालाचे बिरडे, भात, माठाची भाजी, अळूवडी असं जेवण म्हणजे एकदम भारी बेत. नक्की बनवून बघा. आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा.